तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एपीके चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टिपण म्हणजे काय, टिपणचे किती प्रकार आहेत व ते कसे काढायचे आणि टिपण कसा असतो. ह्याच्या अगोदर मला कमेंटमध्ये भरपूर वेळा विचारले आहे की सर टिपण बुक बद्दल माहिती सांगा. तर मित्रांनो, त्या सबस्क्राईबसाठी खास मी ही माहिती सांगत आहे. तसेच टिपण कसे सोडवायचे हे पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि टिपण म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. तर मित्रांनो, टिपण बुक म्हणजे जमिनीचा अपरिमाणित नकाशा असतो. ब्रिटिश काळात सर्वप्रथम शेत जमिनीची मोजणी शंकुसाखळीने करण्यात येऊन संबंधित जमिनीचे नकाशे तयार करण्यात आले आणि त्यांना सर्वे नंबर देण्यात आले. प्रत्येक सर्वे नंबरचा नकाशा व क्षेत्र तयार करून ठेवण्यात आले. त्यालाच भूमापनाचे मूळ अभिलेख किंवा टिपण असे म्हणतात. टिपण हे मोडी लिपीत आहे, त्यामुळे मराठवाड्यात निजामशाही असल्याने तेथील काही भागात टिपण उर्दूमध्ये आहे. टिपणामध्ये सर्वे नंबरची बाह्य बाजू भरीव रेषेमध्ये व त्यावरील लंब तुटक रेषांनी दर्शविले असतात. त्यावर मोजणी केलेल्या साखळीची मापे लिहिलेली असतात. लंबामुळे तयार झालेल्या भागांना वसला, त्रिकोण, समलंब चौकोन म्हणतात. त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात. या टिपणामध्ये संबंधित सर्वे नंबरचे लगत भूमापन क्रमांक व जागेवरील स्थिती, गावठाण रस्ते, पाऊल रस्ते, बैलगाडी रस्ता, ओढा, उगळी, विहीर, झाडी इत्यादी बाबी नमूद केलेल्या असतात. या सर्व बाबीमुळे जमिनीच्या भूमापन क्रमांकाचे क्षेत्रफळ अचूक काढता येते. त्यामुळे सध्या केलेल्या मोजणी कामाची तपासणी खात्री भूमापक टिपणाच्या आधारे करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी टिपण दाखवणार आहे. ह्याच्या अगोदर पण मी टिपण कसे सोडवायचे हे पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि टिपणाबद्दल पण माहिती सांगितलेली आहे. परंतु खास सबस्क्राईबसाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. ते सबस्क्रायबरला पूर्ण माहिती हवी होती. तर धारण केलेल्या प्रत्येक जमिनीची सर्वे नंबरची त्या जमिनीच्या आकाराप्रमाणे परिमाणात न काढलेली आधार रेषा आणि लंब यांची शंकुसाखळीनुसार रुपये आणि या परिमाणात निश्चित मोजमापे असतात. बांधमापे, वसला क्रमांक, हद्दीच्या खुणा व लगतचे सर्वे नंबर दर्शविले असतात. अशा पद्धतीने जमिनीच्या आकाराप्रमाणे परिमाणात न तयार केलेला अभिलेख म्हणजे टिपण होय. या टिपणचे दोन उपप्रकार आहेत. तर मित्रांनो, एक म्हणजे कच्चे टिपण आणि दुसरे म्हणजे पक्के टिपण. प्रत्येक भूमापन क्रमांकाचे धारण केलेल्या वहिवाटीनुसार कच्चे टिपण परिमाणात नसलेले रेखचित्र तयार करण्यात आले. त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाणे घेऊन शंकुसाखळीच्या आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शविली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमांकानुसार चालता नंबर देण्यात येऊन लगत भूमापन क्रमांक लिहिले जातात. टिपण आकृतीचे मोजमापानुसार वसलेवार पद्धतीने भूमापन क्रमांकाचे क्षेत्र कायम करण्यात येऊन त्यावर एकूण क्षेत्र, बागायत क्षेत्र, तरी गद्दी याचा उल्लेख असतो. पक्के टिपण यामध्ये प्रत्येक भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखचित्र असते. त्यावर बांधमापे दर्शवून चालता नंबर, अंतिम नंबर, शेताचे नाव व सत्ता, प्रकार इत्यादी बाबी नमूद केल्या जातात. तर मित्रांनो, ह्यानंतर आपण टिपण नकाशा बघूया कसा असतो, पूर्ण समजून घेऊया. तर मित्रांनो, हा एक टिपण नकाशा आहे. हा पण आपण सोडवलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये हा टिपण नकाशा आपण सोडलेला आहे. तर तोच नकाशा मी घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की याच्यावरील मापे हे शंकुसाखळीने म्हणजेच साखळी व आणे यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता हा टिपण नकाशा आहे. आणि हे कसे सोडवायचे हे तुम्ही व्हिडिओ जाऊन चॅनलवरती बघू शकता. तर हा टिपण नकाशा आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण मी मीटरमध्ये सोडलेला आहे. त्यासाठी हे सोडण्यासाठी
आपल्याला हे जे टेबल आहे हे लागते, साखळी आणि तक्ता. ह्याचे माप आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून आपण मोजणी करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला असं नवनवीन व्हिडिओ जमीन मोजणीबद्दल मिळेल. तर मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.